जालन्याचे शिवसेनेचे विद्यमान आमदार अर्जुन खोतकर आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यात सध्या विकास कामांच्या श्रेयवादावरून कलगीतुरा रंगलाय। जालन्यातील मोती तलावात प्रस्तावित 130 कोटी रुपयांचं भीम पार्क अर्थात विपश्यना केंद्राच्या कामात माजी आमदार कैलास गोरंट्याल अडथळा आणत असल्याचा आरोप खोतकरांनी केला। या विपश्यना केंद्राच्या मंजुरीवरून जालन्यात आजी माजी आमदारांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। जालन्याचे विद्यमान आमदार अर्जुन खोतकर आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरूच आहे। त्यामुळे जालन्यातील वातावरण पुन्हा एकदा तापलंय। याला कारण ठरलंय प्रस्तावित भीम पार्क आणि विपश्यना केंद्र। शहरातल्या मोती बागेजवळ असलेल्या मोती तलावात 130 कोटी रुपयांचं विपश्यना केंद्र आणि भीम पार्कला तत्वतः मंजुरी मिळवल्याचा दावा विद्यमान आमदार अर्जुन खोतकरांनी केला। मात्र या भीम पार्कला गोरंट्याल यांचा विरोध असल्याचा आरोपही खोतकर यांनी केला आहे। मी जालन्यामध्ये 130 कोटी रुपयाचा भीम पार्क विपश्यना केंद्र या ठिकाणी तत्वतः मान्य केलं। हे महानगरपालिकेचे जे प्रोपाल नेते स्वतःला म्हणतात ना, जे त्याचे नेते नेतृत्वाखाली महानगरपालिका आहे माझी, ज्या लोकांच्या हातात महानगरपालिका आहे त्यांनी विषय हा भीम पार्कचा अजेंड्यावरती येऊन दिला नाही, त्यांचा जाहीरपणे निषेध या ठिकाणी मी करतो। मोती तलावातील प्रस्तावित विपश्यना केंद्र आणि भीम पार्कवरनं आमदार अर्जुन खोतकर यांनी आरोप करताच गोरंट्याल आक्रमक झाले। आपल्यावरील आरोप फेटाळून लावण्यासाठी गोरंट्याल यांनी पत्रकार परिषद घेत खोतकरांविरोधात लाव रे तो व्हिडिओची मोहीम उघडली। ज्या मोती तलावात भीम पार्क केंद्राला तत्वतः मान्यता होती ती जमीन सरकारच्या ताब्यात असल्याचा दावा गोरंट्याल यांनी केला। शिवाय मोती तलावात भीम पार्क आणि विपश्यना केंद्राचं काम करण्यासाठी महापालिकेला पर्यावरण विभागाचं ना हरकत प्रमाणपत्र मिळालं नसताना काम कसं करता येईल असा सवालही गोरंट्याल यांनी केला। ज्या कामासाठी आवश्यक प्रमाणपत्र मिळाली नाहीत, केवळ बैठक घेतली, त्या 130 कोटींच्या कामाला मंजुरी मिळाली म्हणणं चुकीचं आहे असं सांगत गोरंट्याल यांनी खोतकरांवर पलटवार केला। भीम पार्कला विरोध नाही, 130 कोटी मंजूर झाले, कोणत्या विषयावर मंजूर झाले? बैठक घेतली की मंजूर होतो का? जोपर्यंत नगर परिषदचा मायनर मॉडिफिकेशन, जोपर्यंत पर्यावरणचा तुम्हाला एनओसी, जोपर्यंत तुम्हाला टेक्निकल फिजिबिलिटी भेटत नाही तोपर्यंत कोणताही प्रस्ताव पास होत नाही। अरे कोण या आसमानी सुलतानी काय म्हणतो मंजूर केलं? अरे मंजूर कधी होणार? जेव्हा हे पूर्ण डॉक्युमेंट त्यांच्याकडे जाईल तेव्हा ना। असं बोललं पाहिजे की मी प्रयत्न करतो, मी मंजूर केले आणि प्रयत्नामध्ये फरक असतात। खोतकर आणि गोरंट्याल यांच्यात विकास कामांच्या श्रेयवादावरून होणारे आरोप प्रत्यारोप हे जालन्यातील नागरिकांसाठी नवे नाहीत। मात्र राज्यातील राजकारणात एकत्र सत्तेत असलेले शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आणि भाजप नेते कैलास गोरंट्याल यांच्यात विकास कामांवरून सुरू झालेला कलगीतुरा चर्चेचा विषय ठरतोय। नितेश महाजन, झी 24 तास, जालना।